In this lecture, we are going to study the basics of radiation. We know that the heat transfer has three modes. Wise first is conduction, second convection, and third radiation. So conduction is in solids. There is contact between object. Convection is in between liquids and gases, and the radiation does not require any material medium. So conduction and convection requires material medium, but the radiationला कोणतेही मटेरियल मीडियम लागत नाही. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन या दोन्हींसाठी हे मटेरियल मीडियम लागतं. सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा गॅसेस असेल. तर रेडिएशन म्हणजे काय ते आता आपण बघूया. Radiation is the continuous emission of energy from a surface of a body to another body. एका बॉडीच्या सरफेस कडून दुसऱ्या बॉडीकडे जे काही इमिशन होतात, एनर्जीचे इमिशन होते, त्याला रेडिएशन असं म्हणतो. And the emitted energy is termed as radiant energy. The emitted energy is termed as radiant energy, and this radiant energy is in the form of electromagnetic waves. It is in the form of electromagnetic waves. So these electromagnetic waves do not require any material medium. To travel. They do not require any material medium to travel. Therefore, heat transfer by radiation is possible through vacuum as well as material medium.
Also, physical contact between two bodies is not required. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन मध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट ऑफ बॉडीज इज रिक्वायर्ड. म्हणजे कंडक्शन मध्ये दोन सॉलिड सरफेसेस ज्यावेळेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये कंडक्शन होतं. तर हीट इकडे क्यू, तर इथून हीट पास होईल आणि इकडे येईल. ठीक आहे, क्यू. तर हे फिजिकल कॉन्टॅक्ट. आणि कन्व्हेक्शनमध्ये सॉलिड सरफेसवरून तुमचं गॅस किंवा लिक्विड पास होईल. सॉलिड सरफेस आणि त्याच्यावरून लिक्विड और गॅस पास होतो. म्हणजे याच्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट असतो. तसं रेडिएशनमध्ये दोन बॉडीजचा फिजिकल कॉन्टॅक्टची गरज राहत नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक radiation emitted by the bodies which are at higher temperature with respect to surroundings is called thermal radiation. It's called thermal radiation. So the body which is at say temperature T is at higher temperature than its surrounding surrounding at temperature Ts. Then if the T is greater than Ts, then the radiations emitted by this body to the surrounding are called as thermal radiations. These are the thermal radiations. These are called as thermal radiation. Interaction of thermal radiation with material. तर ज्यावेळेस थर्मल रेडिएशन्स हे एखाद्या बॉडीवरती इन्सिडेंट असतात then the part of energy or heat is absorbed by the body part of energy or heat reflected by the body and the part is
transmitted by the body. तर ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन काय आहे ते आता आपण बघूया. तर बघा, ही एक बॉडी आहे आणि या बॉडीवरती क्यू अमाऊंट एवढे एनर्जी इन्सिडेंट आहे. तर या एनर्जीमधले काही एनर्जी ही रिफ्लेक्ट होते, या बॉडीच्या सरफेसवरून रिफ्लेक्ट होते, काही अमाऊंट एनर्जी ॲब्सॉर्ब होते आणि काही अमाऊंट एनर्जी ट्रान्समिट होते, या बॉडीमधून पुढे ट्रान्समिट होते. काही अमाऊंट ऑफ एनर्जी ही बॉडी ॲब्सॉर्ब करते आणि काही अमाऊंट ऑफ एनर्जी ही बॉडी रिफ्लेक्ट करते. म्हणून आपण म्हणू शकतो क्यू इज इक्वल टू क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी. तर हे टोटल इन्सिडेंट एनर्जी ही एकूण ॲब्सॉर्ब एनर्जी, रिफ्लेक्टेड एनर्जी आणि ट्रान्समिटेड एनर्जी या तिन्हींची बेरीज असते. लक्षात येते? मग या दोन्ही बाजूला आपण क्यूने जर डिवाइड केला तर आपल्याला is equal to 1 equals to 1 is equal to QA by Q plus QR by Q plus QT by Q असे 3 रेशो मिळतात. हे 3 रेशो काय आहेत ते आपण आता पाहूया. कोएफिशिएंट्स ऑफ ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन. तर पहिला बघूया कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. यालाच ॲब्सॉर्प्टिव्हिटी असंही म्हणतात. ॲब्सॉर्प्टिव्हिटी आणि हे स्मॉल लेटर ए ने आपण दाखवतो, स्मॉल लेटर ए. तर आता काय आहे ते बघूयात आपण. ॲब्सॉर्प्टिव्हिटी, इट इज द रेशो ऑफ the amount of heat absorbed to the total amount of heat incident. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवरती जेवढी हीट पडते ती हीट इन्सिडेंट हीट असते आणि इट इज द रेशो ऑफ टोटल अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब. इट इज द रेशो ऑफ, सो ए इज इक्वल टू हीट ॲब्सॉर्ब divided by heat incident. Heat absorbed divided by heat incident, which is equal to heat absorbed अपन QA ने लिहितो, total incident heat is Q. So A is equal to QA by Q. A is equal to QA by Q. दूसरा है coefficient of reflection
त्यालाच रिफ्लेक्टिव्हिटी असेही म्हणतो आपण. आणि हा स्मॉल r या लेटरने आपण दाखवतो. सो इट इज अगेन रेशो ऑफ amount of energy reflected by the body to the total amount of heat incident. So the ratio therefore ratio R is total heat reflected divided by total heat incident, which is equal to heat reflected is QR divided by total heat Q. So R is equal to QR by Q. And third is coefficient of transmission. यालाच आपण ट्रान्समिटिव्हिटी असे म्हणतो. हे स्मॉल लेटर टी ने दाखवतो. स्मॉल लेटर टी. सो इट इज द रेशो ऑफ amount of heat transmitted through body to the total heat incident on the body. Therefore, T is ratio of total heat transmitted divided by total heat incident, which is equal to total heat transmitted is QT divided by Q. मग आपल्याकडे इक्वेशन आहे 1 is equal to QA divided by Q plus QR divided by Q plus QT divided by Q. मग यामध्ये या रेशोच्या व्हॅल्यूज आपण पुट केल्या तर 1 is equal to A plus R plus T हे इक्वेशन आपल्याला मिळतं. 1 is equal to A plus R plus T हे इक्वेशन आपल्याला मिळतं. याच्यामध्ये A, R, T हे कोएफिशियंट्स ऑफ ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन आहेत. यामध्ये कोएफिशियंट्स ऑफ ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड transmission. A is coefficient of absorption, R is coefficient of reflection, and T is coefficient of transmission.
मग जर if r is equal to 0 and a equal to 0, then we can say that then t is equal to 1. Then t is equal to 1. In this case, all radiant energy will transmitted is transmitted through the body, because T is 1, there is no reflected energy and absorbed energy. So all energy is transmitted. जे काही एनर्जी पडणार आहे बॉडीवरती ती सगळी ट्रान्समिट होणार आहे. कोणतीही एनर्जी रिफ्लेक्ट झालेली नाही किंवा ॲब्सॉर्ब झालेली नाही. So such objects are said to be completely transparent to radiation. Completely transparent to radiation. A substance through which heat radiations can pass is known as diathermous substance. So diathermous substance मधून heat radiations pass होतात. For diathermous substance, for diathermous substance, T is not equal to 0. म्हणजे त्याचे ट्रान्समिटिव्हिटी ही कधीच 0 नसते. एक्झाम्पल्स आहेत ग्लास, सोडियम क्लोराइड, हायड्रोजन, ड्राय एअर, क्वार्ट्स, etc. हे झाले डायथर्मिनस सबस्टन्स, त्यांची ट्रान्समिटिव्हिटी 0 नसते. मीन्स दे कॅन ट्रान्समिट सम रेडिएशन्स थ्रू देम. इफ T is equal to 0, ट्रान्समिटिव्हिटी 0 असेल आणि A plus R is equal to 1 असेल, ॲब्सॉर्प्टिव्हिटी आणि रिफ्लेक्टिव्हिटी यांची ॲडिशन 1 असणार आहे, तर असे जे सबस्टन्सेस आहेत, सच सबस्टन्सेस do not transmit radiations through them and called athermanous substances. Athermanous substances म्हणतो आपण यांना. And these are opaque to the radiation.
these are opaque to the radiations. Example of a thermal substance is water, wood, iron, copper, moist air, etc. The other case is if T is equal to 0, A is equal to 0, then R is equal to 1. Means all the incident energy is reflected by the object. By the object. So these are the good reflectors. These are good reflectors. So they reflect the maximum amount of heat radiations incident on the body. They are poor absorbers and transmitters. They are poor absorbers and transmitters. Yes. They do not, or in very less quantity, they absorb or transmit. And the last case is if R is equal to 0, P is equal to 0, then A is equal to 1. So when A is equal to N, then all the incident radiations are absorbed by the body. Such body will not reflect or transmit any radiation. Such object is called a perfect black body. Perfect black body. So black body is an object which absorbs all the incident radiations which absorb all the incident radiations. So black body काय आहे हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू.